नमस्कार मित्रांनो, आजचा विषय जो की TV9 मराठी आणि महाराष्ट्र टाइम्सवर दाखवण्यात आलेला एक व्हिडिओ. तो व्हिडिओ आहे अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांचा. तर यांचा जो काही व्हायरल व्हिडिओ होताना दिसतो याच्यामध्ये अतिशय बेसभ्य भाषा की ज्याला कुठलीही मर्यादा नाही, न कुठलं त्याला आडबंधन नाही, म्हणजे अतिशय बेभान पद्धतीने सुटलेले दोघ जण. ज्यावेळेस हे व्हिडिओ आपण बघतो त्यावेळेस महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे, ज्या पद्धतीने डिजिटल मीडियासाठी GR काढण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं पाऊल उचललं, एक GR काढला आणि त्या GR मध्ये काही नियमावली लावण्यात आली. तशीच एक GR काढणं गरजेचं होतं. तो GR काढणं गरजेचं होतं यासाठी की ज्या पद्धतीने ही भाषा वापरण्यात येते समाज माध्यमांमध्ये, TV मीडियामध्ये आणि सामान्य जनता ती पाहते देखील. ह्या सगळ्यांमध्ये जर विचार केला तर जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अगदी थोडक्यात तुम्ही बघून घ्या. त्याला सांगा ना, मग माझा फोन घेताना तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या. माझी बाजू ऐकून घ्या. चल माकडा, माझी बाजू ऐकून घ्या. ए माकडा चल. माकड तोंडात चाललाय मोठा बोलायला अवकात. तर यांचं पर्सनल मॅटर असून हे जनतेसमोर का असे वागता. आजकाल जर आपण बघायला गेलं, जे काही आमदार खासदार जे काही नेते ते अतिशय बेभानपणे सुटतात. गुलाबराव पाटील असो, संजय राऊत असो, अमोल मिटकरी असो, लक्ष्मण हाके असो किंवा जरांगे पाटील असो, अतिशय शिवीगाळ करताना दिसत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी भाषा देखील वापरतात की माकड तोंड्या, डुक्कर तोंड्या. अतिशय एक व्हिडिओ देखील आला होता अमोल मिटकरी यांचा की ज्यामध्ये ते हरामखोर, नालायक, सांड, मुकळ आणि अजून खूप काही पद्धतीने त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की हे लोक असं का वागतात, असं का बोलतात. तर याला कारण आपल्यासारखी जी काही जनता आहे ती आपल्यासारखी जनता यांना मोठं करत असते. हळूहळू यांच्या मागे जाऊन, यांच्या गोष्टी ऐकून, यांचा जयघोष करून यांना मोठं करत असतो. एकमेकांची भांडणं चालू आहे. या भांडणामध्ये अमोल मिटकरींनी असो किंवा इतर लोकांनी असो, लक्ष्मण हाकेंचे जे काही ड्रायव्हर होते ते ड्रायव्हरचा 2 वर्षाचा पगार दिलेला नाहीये असं सांगण्यात आलं आणि त्याच्यावरनं हे सगळं सुरू झालं. मग कधी अमोल मिटकरी, कधी लक्ष्मण हाके. बरं, ही जी काही डिबेट चालू होती TV9 मराठीवर, महाराष्ट्र टाइम्सवर, यामध्ये रुपाली ठोंबरे देखील होत्या आणि जे काही अँकर आहेत ते अँकर देखील लेडीज आहेत. मग महिला समोर असताना अशी भाषा वापरणं योग्य आहे का याचा निर्णय करणं गरजेचं आहे. कारण की ओबीसीचे नेते म्हणजेच लक्ष्मण हाके जे आता स्वतःला ओबीसी नेता म्हणतायत, ओबीसीची पाठराखण करणारे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओके, दुसऱ्या साईडला असणारे अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा पवार गटातील नेते, दोघही नेत्यांचे बडे नेते हे सरकारमध्ये, एक मुख्यमंत्री तर एक उपमुख्यमंत्री. मग या लोकांना समज देणं गरजेचं नाही वाटत का. नक्कीच आपल्यासारख्याला जर समजते तर ह्या लोकांनी देखील यांना शांत करणं गरजेचं आहे आणि एक असा महत्वाचा निर्णय GR येणं गरजेचं आहे की जो कोणी अशी असभ्य भाषा वापरेल एकतर त्याचं पद जाईल, त्याला कुठे ना कुठेतरी शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण की अशी भाषा वापरणं योग्य नाहीये. एक लोकल माणूस असो, छपरी माणूस असो, त्यांच्याकडनं अशी भाषा येणं स्वाभाविक आहे. त्यांच्याकडनं आपण अपेक्षाही करू शकत नाही. पण तुम्ही एका चांगल्या प्रभागात न येता विधानसभा असो, लोकसभा मतदारसंघातनं तुम्ही येत असता आणि अशी भाषा जर तुम्ही वापरत असाल तर मग सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या असणार आहेत. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.